हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत गवारीची भाजी. चला पाहूया. सर्वात आधी अशा प्रकारे गवारीची भाजी तोडून घ्यायची आहे. आता कढाईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे व गवारीची भाजी मी पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ती आपण 5 ते 10 मिनिटांसाठी भाजून घेऊया. गवारी नरम झालेली आहे. आता त्याला कढईतून प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये फोडणी घालूयात. त्याच्यासाठी लागणारे साहित्य: 2 बारीक चिरलेले कांदे, 1 टोमॅटो, अर्धी वाटी शेंगदाणे कूट आणि कोथिंबीर. कांदा आधी तेलमध्ये परतून घेऊयात. मग ते लाल झाल्यानंतर त्यात टोमॅटो घालूया. कांदा व टोमॅटो नरम झाल्यानंतर त्यात आपण मसाले घालूया. 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना मसाला व चवीनुसार मीठ घालून एकत्र करून घेऊयात. भाजून घेतलेली गवारी आता घालूयात व सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया. अर्धी वाटी शेंगदाणे कूट व कोथिंबीर घालून मिश्रण पुन्हा एकत्र करून घेऊया. भाजी वाफून येण्यासाठी 1 वाटी पाणी मी इथे घालत आहे. तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही 2 वाटी घालू शकता. आता 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. गवारीची भाजी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा.